नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत जागर या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी लिहिलेल्या पुस्तकातील एक नवीन अध्याय, तो म्हणजे देवपणाचा सुगंध. तर देवाविषयी अनेक आपल्या संकल्पना असतात, बऱ्याचशा आपली श्रद्धा असते, आस्था असते. पण नेमकं देव काय, हे एक सांगून जाणारा आजचा अध्याय आहे. आणि प्रत्येकाला हा अध्याय ऐकायलाच पाहिजे. कारण देवाशिवाय जीवन जगणं म्हणजे एक अरसिकतेचं जीवन आहे. कारण देवावर प्रेम करणं, संतांचे विचार जवळ बाळगणं ही एक काळाची गरज आहे आणि ही माणसाच्या मानसिक आरोग्यासाठी देखील आवश्यक आहे. तर आपण पाहूयात नेमकं प्राचार्यांच्या मते देवपण म्हणजे काय, आणि हा अध्याय आहे देवपणाचा सुगंध. आपण आवाज ऐकू शकतो पण पाहू शकत नाही. रंग पाहू शकतो पण ऐकू शकत नाही. तसा आपला आग्रहही नसतो, अपेक्षा नसते. मुंगीला साखरेचा डबा न दाखवता सापडतो. माणसाला काही वेळा शोधूनही तो सापडत नाही. काही कुत्री वासावरून वस्तू ओळखतात. मूळ मालक आणि पोलीस अधिकारी संभ्रमात पडतात. कोणत्याही विषयाचा अनुभव घेण्यासाठी अनुरूप अशी संवेदन क्षमता लागते. ती अनुभव यंत्रणा असते, विशिष्ट प्रकारची मनोरचना असते. ती नसेल तर अनुभव येणार कसा? देवाविषयी खूप लिहिले बोलले जाते, पण मूळ विषय कसा कोणालाच कळलेला नसतो. देव या नावाची वस्तू नाही, मग वस्तूचे गुण त्याच्या ठायी येणार कुठून? देवाला देह असेल तर त्याला अवयव असणारच, पण अवयवांची शक्ती मर्यादित असते. ज्यांना देव पण पेलणार कसं? देव आणि जग हे शब्द तसे सहज सुलभ आहेत. जग कोणीच पूर्णतया पाहिले नसते, ते शक्यही नसते. पण अबालवृद्धांच्या मुखी शब्द आढळतो. देवाचे तसेच आहे. थोडी जिज्ञासा, थोडी हुरहुर, थोडी अगतिकता, थोडा कल्पनाविलास, थोडा मानसिक आधार, अशा मनोव्यापारातून देव नावाचे नवनीत निर्माण होते. दूध घुसळून लोणी तयार होते. कधी ते दुधाच्या पृष्ठभागावर सहज दिसू लागते. माणसाच्या अनुभव मंथनातून त्याच्याच विचारांच्या पृष्ठभागांवर काही कल्पना तरळू लागतात. हे अनुभव तरंग असतात. जसे अनुभव तसे तरंग असणार. देव या नावाचा तरंग असणार. देव या नावाचा तरंग प्रत्येकाच्या अनुभवास येऊ शकेल. या तरंगाला वेगळी नावही देता येईल. पण जग या शब्दाप्रमाणे देव या संज्ञेला सार्वजनिकता लाभली आहे. विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी अजन्म परमार्थ साधन केले. त्यांना नाना दर्शने घडली, नाना अनुभव आले. ते त्यांच्या पुरते निर्विवाद होते. इतरांनी ते नाकारले तर त्याला त्यांची हरकत नव्हती. महायोगी श्री अरविंदांनी असाच साधनेला प्रारंभ केला. काही अनपेक्षित अनुभवांनी त्यांच्या शोधयात्रेला आरंभ झाला. त्यांनी आसन प्राणायामापासून मंत्र जापापर्यंत अनेक प्रयोग केले. सुमारे 40 वर्षे सलग शांतपणे एकाच वास्तूत राहून वाचन, चिंतन, लेखन, ध्यान, धारणा हे प्रयोग केले. आपले निष्कर्ष आपल्याच अक्षरांत लिहून ठेवले. शास्त्रज्ञ ऊर्जा हा शब्द वापरतात. श्री अरविंदांनी तसाच दी डिवाइन या तत्ववाचक संज्ञेचा वापर केला. ते स्वतःला फिलॉसॉफर असे कधीच म्हणून घेत नसत. त्यांना काही अनुभव आले, येत गेले आणि येत राहिले. त्यांच्या आधाराने त्यांनी आपले जीवन दर्शन तयार केले. हे जीवन दर्शन आपण बंधनकारक किंवा प्रमाणभूत म्हणून मानले पाहिजे असे नाही. तसेच ते सहजी व्यर्थही लेखून चालणार नाही. श्री अरविंदांनी असे मानले की कोणतेही पारमार्थिक प्रश्न सोडविण्यासाठी एक प्रकारची अंतर्मुखता, एकाग्रता, निर्लेपता पाहिजे. आरंभी एकांत आवश्यक आहे. स्थिरचित्त झाल्यावर कोणतेही लहान मोठे असे आवश्यक कर्म आनंदाने आचरावे. ऊर्जेप्रमाणे दिव्यत्वाची अनेक रूपे आहेत. सामान्य माणूस आणि रामकृष्णादी अवतार त्या दिव्यत्वाच्या श्रेणी आहेत. आपल्या ठायी असणाऱ्या दिव्यत्वाच्या संवर्धनासाठी अधिक विकसित अशा दिव्यत्वाच्या प्रतिमा या ध्यानाचा विषय होऊ शकतात.
आत्मबोध, सत्वशोध हा परमार्थाचा प्रारंभ आहे. दररोज स्वयंपाक नव्याने केला जातो, तसा भक्ताने आपला देव नित्य नव्याने उभा केला पाहिजे. व्यक्तींचे फोटो वयाबरोबर बदलत जातात, त्याप्रमाणे अंतरीच्या देवाचे चित्र बदलले पाहिजे. वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या एकाच पाषाण मूर्तीच्या भजनी लागले पाहिजे असे नाही. देवाचा शोध आणि अनुभव ही एक यात्रा आहे, ही एक सफर आहे, की ज्याची त्यानेच करायची आहे. स्वतःशी प्रामाणिक राहून ती करायची आहे. देवाला प्रचारकांची गरज नाही आणि विरोधकांची भीती नाही. आपल्याच अंगी असणारे आंतरिक असतेपण हेच खरे देवपण. प्रसन्न चित्ताने त्याचे नित्य चिंतन करावे. नामजप, भक्ती, ज्ञान, योग यापैकी कोणतेही साधन निवडले तरी चालेल. पक्वान्नाची चव थाळीच्या प्रकारावर अवलंबून नसते. ज्याला देवपण हवे आहे त्याने आरोग्य सांभाळले पाहिजे, व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, दुर्जनांचा संग आणि तत्वशून्य राजकारण टाळले पाहिजे. व्यर्थ उठाठेवी करू नयेत. मुलाबाळांत आनंदाने राहावे. जनकल्याणाची जमतील तेवढी कामे करावीत. प्रक्षोभ टाळावा. अशा जीवितचर्येलाच देवपणाचा सुगंध प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तर हा संपूर्ण अध्याय होता. देवपण म्हणजे नेमकं काय? आपण अनेक कल्पना संकल्पना घेऊन बागडत असतो. अनेक धार्मिक वाद होतात, त्यात आस्तिक नास्तिक हा वाद वेगळाच असतो. यात त्यांनी म्हटलं पण आहे की देवाला काय विरोधकांचा फरकही पडत नाही. पण नेमकं देवपण काय, संकल्पना काय, अध्यात्म काय, परमार्थ काय, आणि आधुनिक जगात त्याला एक कसं वेगळंच विगत रूप देत चाललेत जे देवपण आहे त्याला. पण मुळात देवपण किती सौम्य आहे, किती कोमल आहे, मानसिक शांती देणार आहे आणि किती छान सुरेख आहे. आणि त्या सुरेख शब्दांनीच त्याने ते मांडलं पण. तर याच देवपणाचा अनुभव आपण जीवनात घ्यावा. कारण आजूबाजूला अनेक उठाठेवी चालू आहेत, अनेक बऱ्याचशा घटना ज्या विघातक घटना घडत आहेत. या सर्व घटनांमध्ये तत्वशून्य राजकारण असेल, या बऱ्याचशा घटना घडत आहेत. मग या सर्व घटना ऐकून माणूस कुठेतरी एक प्रकारचं डिस्टर्ब होतो. पण या डिस्टर्बन्सपासून मग आपण आपली कुठेतरी मानसिक शांती विसरून जातो. आपण स्वतःवर लक्ष देणं विसरून जातो. आपल्या आत्म्यातला जो ईश्वर आहे, जो आत्मेश्वर आहे त्याला विसरतो. आणि तो विसरल्यामुळे आपला आनंदही कुठेतरी हरवतो. कारण आपण आनंदासाठी स्वतःवर निर्भर राहण्यापेक्षा दुसऱ्यांवरच जास्त निर्भर राहायला लागतो. तर या सर्व विकारांपासून जर शांतता मिळवायची असेल तर देवपण तुम्ही स्वतःमध्ये आणलं पाहिजे. आणि नेमकं देवपण म्हणजे काय? कारण देवांच्या पण व्याख्या आजकाल बाजारात बऱ्याचशा प्रमाणे विकल्या जातात. देवाचा बाजार म्हणून ठेवल्यासारखं झालं आहे सर्व. तर नेमकं देव म्हणजे काय, देवपण म्हणजे काय, राम कृष्ण हे जे अवतार आहेत यांचे नेमके विचार काय, या सर्व गोष्टी आज प्राचार्यांनी एकदम योग्य शब्दात मांडलेल्या आहेत. या नक्कीच तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देतील आणि तुमची दशा पण म्हणजे मानसिक दशा देखील सुधारवतील, यात काही शंका नाही. तर सुखी राहा, आनंदी राहा, खुश राहा आणि असेच नवनवीन विचार ऐकत राहा. कारण शेवटी जीवन एक सफर आहे आणि आपण या जीवनाचे मुसाफिर आहोत. त्यामुळे मित्रांनो, इथेच आपण थांबूयात. पुन्हा आपण नवीन अशी व्हिडिओ घेऊन येऊ. धन्यवाद.